भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे IAS अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात। त्यासाठी विशेष कोचिंग क्लासेस लावले जातात। आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासेस मध्ये जाऊन त्याची तयारी केली जाते। तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळवण्याची हमी नसते। केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते। दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात। मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय। वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरचीच गोष्ट, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक। पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव सिद्धप्पा डोने या मेंढपाळाच्या मुलाने ते पूर्ण केलं। बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मेंढपाळ ते IPS पर्यंतचा बिरदेव सिद्धप्पा डोने यांचा प्रवास। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, जाहीर झालेल्या UPSCच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव डोने यांनी 551 रँक पटकावून IPS पदाला गवसणी घातली। भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला तेव्हा बिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढर चारत होते। निकाल जाहीर झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरानं मिळवलेला लख यशात उजाळून निघाला। बिरदेवचं बालपण डोंगर दऱ्यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेलं। काहीतरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असं स्वप्न त्यानं उराशी बाळगलं। गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। 2 खोलींचं घर, अभ्यास करायला जागा नसल्यानं गावातील मराठी शाळेच्या व्हरांड्यात तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला। यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने IPS होण्याचं स्वप्न व्यक्त केलं होतं। 12वी विज्ञान शाखेतही चमकदार कामगिरी करत 89% गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता। त्यानंतर त्याने पुणे COEP येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं। आई वडिलांच्या जीवनाचं सोनं केलं आणि मेंढपाळाचं पोरग IPS ऑफिसर बनलं। सर्वसामान्य कुटुंबातील हा मुलगा नक्कीच न्याय व्यवस्थेला पूरक असे काम करून एक नवी क्रांती घडवून आणेल। याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आधुनिक केसरीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।